नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, आपण खाद्य प्रमंती करत अनेक ठिकाणी जात असतो आणि वेगवेगळे पदार्थ कव्हर करत असतो आणि याच प्रवासामध्ये आपण पुण्याला आलेलो आहोत। पुण्यामध्ये चिखली या ठिकाणी, चिखली मोशी रोडवर लक्ष्मी चौक आहे, त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की कोकण आणि कोल्हापूर असं कॉम्बिनेशन असलं एक हॉटेल आहे। ते जे आहेत ते कोकणातले आहेत आणि त्या ज्या आहेत त्या कोल्हापूरच्या आहेत, आपल्या कोल्हापूरच्या। तर या दोघांनी मिळून एकत्र येऊन संसार जसा चालू केला तसंच एक छान असा व्यवसायाचा प्रवास सुद्धा चालू केला आणि त्याला नाव दिलं कोको। चला तर मग बघूया या थाळ्या कशा बनतात, किती रुपयाला मिळतात, ही सगळी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेऊया। चला तुम्ही येताय माझ्याबरोबर। आपण आता मटन कोल्हापुरी हांडी बनवतोय। तर त्याच्यात पहिल्यांदा आपण ह्या मसाल्यात सगळं खोबरं वगैरे कांदा सर्व मिक्स असतो, ऑलरेडी रेडी आपला मसाला जो कोकणी कोल्हापुरीला करतात तसा। आणि त्याच्यानंतर आपण आता याच्यात कोल्हापुरी मसाला टाकणार आहे। कोल्हापुरी मसाला आपण याच्यात सगळं आहे। त्यानंतर आपण हे सगळे मसाले आपण स्वतःच बनवलेत। हा मटन मसाला आपण टाकतोय त्याच्यात एका हांडीसाठी। सो हे असं प्रिपरेशन करून आपण सगळं भाजून घेतो। थोडा मसाला आपण ॲड करूया अजून त्याच्यात। आणि प्रोसेस आपण प्रत्येक डिशला करतो। आपण ही ग्रेव्ही वगैरे अशी तयार करून ठेवत नाही, त्यामुळे लाईव्ह किचन कारण जास्ती तयार करून पाणी टाकून जर शिजवलं तर त्याची टेस्ट चेंज होते। आणि जेव्हा आपण लगेच आल्यानंतर ऑर्डर बनवून दिला याची टेस्ट एकदम फ्रेश राहते। असं आपण कोथिंबीर टाकून भाजून घ्यायचं पहिल्यांदा। ते ग्रेव्ही लगेच भाजली गेली जेव्हा आपण मसाले कारण जे आपण कांदा वगैरे भाजून खोबरं वगैरे भाजून केलेलं असतं ना, ते मसाले चांगले आपण भाजलेले असतात, जास्ती पाणी न टाकता वाटून घेतलेलं असतं, तर ते जास्ती वेळ पण टिकतात। आता आपण मटनचा स्टॉक टाकून घेणार त्याच्यात। मटनचे पीसेस टाकून घेतो। हे बॉइल्ड मटन असतं। स्टॉक टाकून मटनची क्वांटिटी टाकून घेतली आपण। हाफ हांडीनुसार जी असेल ती 8 पीसेस देतो आपण। थोडं पाणी ॲड करू कारण हांडी थोडी पातळ राहते, तर आपण ग्रेव्ही असते। मटन हांडी, चिकन हांडी कोणतीही हांडी असेल तर त्याच्यासाठी आपण एवढी कन्सिस्टन्सी देतो, म्हणजे थोडीशी मीडियम पातळ असते, जास्ती मसालेदार पण नसते आणि जास्ती पातळ पण नसते। करी असेल तर थोडी पातळ असते। मटनमध्ये मटन करी पातळ असेल ना, हांडी असेल असं मसाला असेल तर थोडा घट्ट राहतो। चिखली मोशी एरियात आपण बोकडाचं मटण पहिलं आपणच देतो ॲक्च्युली, आणि ते सगळं बोलायचं मटण होतं, म्हणजे शिपचं। आता हे गोटचं मटण देतो आपण इकडे सगळीकडे। ही हांडी देतो आहे आपण, मटण हांडी, कोल्हापुरी मटण हांडी। मटण हांडीमध्ये आपल्याला 2 प्रकार आहेत, की एक कोकणी म्हणजे त्याच्यात ओलं खोबरं टाकून आपण बनवलेलं असतं, ज्या रेसिपीज वेगळी आहे त्याची, त्याचे मसाले पण सगळे वेगळे आहेत। यात आपण कोल्हापुरी मटण हांडी देतो आहे की ॲज पर कस्टमर ऑर्डर असेल तसं। हां, माझं नाव सुरेश कदम। मी ॲक्च्युली मूळचा कोकणातला, रत्नागिरीचा। आपल्याकडे जवळ 7-8 प्रकारचे सीफूड फिश मिळतात आणि कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार पण आपण ते त्यांना आणून सर्व करतो। जस्ट आपण असं कटिंग करतो आणि फ्रेश फिश हे देतो आपण कस्टमरला। लाईव्ह किचनवर बऱ्यापैकी आपण कॉन्सेप्ट ती हे केले, लोकांसमोर शो केले। थोडे क्रॉस कटिंग करतो आपण, जेणेकरून आतमध्ये मसाला व्यवस्थित शिरला जातो। बऱ्याच ठिकाणी काय होतं, स्ट्रेट असे कटिंग केल्यामुळे तो मसाला निघून जातो फ्राय करताना। सो आपण असे क्रॉस कटिंग करतो, जेणेकरून त्या आतमध्ये मसाला चांगला त्याच्या मुरला जातो तो। तर आपण हे रेग्युलर थोडं म्हणजे संध्याकाळी असेल तर थोडंसं इव्हिनिंगला एखादा तास अगोदर मॅरिनेशन करून ठेवतो, सपोर्ट करून सगळं व्यवस्थित क्लीन केला जातो। ठीक आहे, असा फिश हे प्रॉपर पूर्ण क्लीन केलं जातं आणि हे मसाला याच्यात भरल्यावर हे प्रॉपर असं निघत नाही मग त्याच्यातून। आता त्याच्यासाठी आपण हा मसाला तयार केलेला असतो। ह्याच्यामध्ये आपण हे आगळ आहे, त्याच्यात थोडं लिंबाचं प्रमाण आहे, त्याच्यात आपण एक फिश फ्रायसाठी मसाला तयार केला आपला स्वतःचा त्याच्यात, आणि परत त्या तांदळाची थोडी म्हणजे पीठ असतं तांदळाचं थोडंसं मिक्स, की बाइंडिंगसाठी थोडं। ठीक आहे, थोडीशी कोथिंबीर वगैरे असं टाकतो आपण। अद्रक लसूणची पेस्ट असते त्याच्यात। कारण सीफूडला कसं होतं की जास्ती मसालेदार पण करून चालत नाही, कारण त्याची सगळी टेस्ट किंवा त्याची जी स्वतःची टेस्ट निघून जाते, कारण जास्ती मसालेदार असेल त्यानुसारच आपण हे मसाले बनवलेले आहेत।
आणि आपल्या इथं आपण कुठलेही रेडीमेड मसाले वापरत नाही, ॲक्च्युली स्वतः सगळे बनवलेलेच मसाले वापरतो. आमचा इथं खरडा स्पेशल पण आहे, म्हणजे खरडा चिकन, खरडा मटन वगैरे आपलं जातं. मॅरिनेशन झाल्यावरती आपण याचं कोटिंग करून घेतो, ज्याच्यात तांदळाचं पीठ आहे आणि रवा असतो. आपल्या इथे हॉटेलला ॲक्च्युली किचन नाव का दिलं, आपण किचन कॉन्सेप्ट केली, घरच्यासारखं सगळं मिळेल आणि फ्रेश मिळेल. तर आपण प्रत्येक वेळेला फिश जेव्हा आपण बनवतो तेव्हा प्रत्येक वेळेला तेल पण चेंज करतो. आपण सेम तेलमध्ये ऑइलमध्ये आपण फ्राय करत नाही. ही आपली एक मेन सगळ्यात गोष्ट आहे की तर लोकांना व्यवस्थित खायला मिळेल ह्या दृष्टीनं आपल्याकडे लोक येतात आणि आपले कस्टमर बेस पण लाईव्ह किचन असल्यामुळे जास्ती प्रेफर करतात सी फूड वगैरे. हा रवा फ्रायमध्ये बऱ्यापैकी आपण बनवलं आहे. जो तवा फ्राय असतो त्याच्यात रव्याचं प्रमाण येत नाही, थोडंसं तांदळाची पिठी टाकून आपण ते फ्राय केलं जातं. आता आपण पांढरा रस्सा आपल्या इथं कोकोमध्ये कसा बनतो त्याची प्रोसेस बघूया. तूप टाकलं आपण, तेल आणि तूप तो एक समप्रमाणात घेतो. तर आपण थोड्या क्वांटिटी बनवून बघूया जरा. त्याच्यामध्ये खडे मसाले थोडे आपण टाकतो. तर लवंग, इलायची, ब्लॅक इलायची हे सगळे मसाले टाकतो आपण. अद्रक लसूण पेस्ट टाकून घेऊ त्याच्यात. आता आपण हा पांढऱ्या रस्स्याचा मसाला ऑलरेडी तयार करून ठेवलेला आहे की त्यावेळेला आपण कस्टमरची जशी रिक्वायरमेंट एक अंदाजाने आपण तो एवढा रस्सा बनवून ठेवत असतो. त्याच्यामध्ये सगळे ओलं खोबरं, काजू, मग हे सगळं टाकलेलं आहे. आपण मगजचा यूज नाही करत, पूर्णपणे काजूचाच यूज करतो आपल्या सगळ्या मसाल्यांमध्ये, जे पण व्हाईट ग्रेव्ही रिलेटेड असतील ते, मग व्हेजचे असू दे अथवा पांढऱ्या रस्स्याचे असू दे. काजू असल्यामुळे मसाला चिटकण्याची शक्यता असते, चिटकवून द्यायचा नाही तो, कारण मग तो कलर चेंज होऊ शकतो त्याचा. त्याच्यात आपण स्टॉक ॲड करूया चिकनचा. ते चिकनचा स्टॉक आपण त्याच्यात विदाऊट हळद हे केलेलं असतं, कारण ते व्हाईट रस्सा आपल्याला बनवायचा असतो म्हणून. साधारणतः अर्धा ते पाऊण तास आपण उकळवून घेतो पूर्ण. काकडी वडे बनवते. काय असतं काकडी वडे म्हणजे? काकडी घ्यायची, त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ, ज्वारीचं पीठ, थोडं बाजरीचं घालायचं. ओके. हां, त्याच्यामध्ये मसाले टाकायचे सगळे. धनिया आता तयार केलंय का तुम्ही? हां, हे तयार केलेलं आहे, मळून घेतलेलं आहे. हो. ते चिकन बरोबर खायचे असतात म्हणून कोंबडी वडे म्हणून म्हणतात. हो, कोकणातले हे प्रसिद्ध काकडी वडे. काकडी असती. हां, काकडी किसून टाकायची त्याच्यामध्ये. बोलायचं काय? हां. आम्ही इथे शेजारी प्रीमियम पेट हाऊसमध्ये जॉब करतो. आज वर्ष झालं आहे आम्ही इथून ऑर्डर करतो आहे. एग असू दे, चिकन असू दे किंवा व्हेज असू दे, बेस्ट फूड क्वालिटी इज बेस्ट. घरच्यासारखं जेवण आहे. कधी कॉल करा, ऑलवेज सर्विस प्रॉपर असते आणि मोस्टली आम्हाला होम डिलिव्हरी लागते, तर ते पण अवेलेबल करून देतात. ॲक्च्युली मी खूप फूडी आहे आणि वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये जाण्याचा माझा खूप हाऊस असते. माझा एक तर टुरिंगचा जॉब आहे, अख्खं महाराष्ट्रभर फिरतो आणि जिथे जाईल तिथं मला एकच असतं की चव चांगली पाहिजे, घरासारखी आणि प्रॉपरली कुक्ड आणि सर्विस चांगली. तर या बाबतीत मी ह्या हॉटेलचं नाव तर सगळ्यात पहिलं रिफर करेल आणि मी रेग्युलरली म्हणजे मी पुण्यात आलो की माझी ऑर्डर फोनवर असते आणि ते वेळ पण लावत नाही आणि पाहिजे तसं देतात बनवून. म्हणजे तुम्हाला जी टेस्ट आपण जे म्हणतो फ्लेवर, तो फ्लेवर तुम्हाला तसा मिळेल.
तर मित्रांनो, कोल्हापूर आणि कोकण हे मला नाव युनिक वाटलं आणि या ठिकाणच्या डिश आपण बघितलेल्या आहेत. हॉटेल व्यवसायामध्ये ते कधी आले आणि हे नाव कसं तुम्हाला सुचलं ह्याच्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. ॲक्च्युली माझं नाव सुरेश कदम. मी प्रॉपर कोकणातला आहे आणि माझी वाईफ स्नेहल कदम, तर ती कोल्हापूरची आहे. तर आम्ही 2019 म्हणजे लॉकडाऊनच्या अगोदर 4 महिने रेस्टॉरंट चालू केलं डिसेंबर 2019ला. आणि ते नाव म्हणजे ती कोल्हापूरची, मी कोकणातला. तर दोन्हीकडचे फूड जे आहेत ते महाराष्ट्रातले फेमस आहेत आणि लकीली आम्ही एकत्र असल्यामुळे आम्ही म्हटलं दोघांचं कॉम्बिनेशन आपण कोको म्हणून युनिक नाव एक ठेवूया, की कोको प्रत्येक एज ग्रुपच्या लोकांना आपण ते अनाऊन्स करायला पण आणि प्रनाऊन्सिएशन चांगलं होईल, तर ते आम्ही कोको ठेवलं. आणि देवाच्या कृपेने ते सगळ्यांच्या तोंडी कोकण कोल्हापुरीच्या ऐवजी कोको नावच आत्तापर्यंत सगळं रुटीनाईज झालं आहे. ते ॲक्च्युली यांना अजून कोल्हापूरचं अगोदर एवढं माहिती नव्हतं, कारण कोकणात राहिल्यामुळे कंटिन्यू. पण कोल्हापूरला जेव्हा आपल्याकडे जसं लग्नानंतरनं हळदीचा प्रोग्राम होतो, त्यामध्ये ही स्पेशल आपली तांबडा पांढरा त्यांनी खाल्ला. त्यानंतर त्यांना खूपच आवडायला लागली ती टेस्ट. आणि आमच्या घरी जरी मी कोल्हापूरची असली तरी कोकणातलं पण जेवण बनतं, कोल्हापूरचं पण बनतं. तर आम्ही नंतर ह्यांचं जॉबनंतरनं डिसाईड झालं की काहीतरी आपण स्टार्ट करायचं आहे, काहीतरी वेगळं करायचं हे त्यांचं पहिल्यापासून ठरलेलं होतं. मला बरेच जणांनी असं केलं की एवढा चांगला जॉब म्हणजे मिस्टर सोडतायत, तू कसं काय त्यांना सपोर्ट करते असं तसं. तर नाही, म्हणजे ते काय करू शकतात हे मला माहिती आहे आणि म्हणजे ते असं वेगळ्याने कोणी सांगायची गरज नव्हती मला. आणि मी केलं सपोर्ट. आणि लगेच जस्ट आम्ही स्टार्ट केलं, थोडंसं आमचं नाव होतं तोपर्यंत लगेच लॉकडाऊन आला आणि त्यांचा एक मेजर ॲक्सिडेंट पण झाला. त्याच्यामध्ये त्यांचा लेफ्ट हँडचं डॅमेज झालं होतं बऱ्यापैकी. आणि माझा त्यांच्यावर विश्वास आहे. आत्तासुद्धा आम्ही खूप सगळ्यांचे असे टक्के टोनपे ऐकतोय करतोय. इवन दो की घरातले पण लोक आम्हाला म्हटले स्वतःचेच की एवढा चांगला जॉब, मॅनेजर लेवलची पोस्ट सोडून तुम्ही हे काय करताय. अजून पण लोक बोलतात, पण आम्हाला माहिती आहे की आम्ही काय करायचं आहे आत्ता आणि आमचं ठरलं आहे की आम्ही काय करायचं आहे. किंवा इवन मुलांना पण आम्ही आत्तापासूनच म्हणजे गाईड करतो प्रत्येक गोष्टीत, की प्रत्येक ह्याच्यामध्ये हेल्प करतात. माझा मुलगा आहे, तो सुद्धा छान हेल्प करतो, आम्हाला सपोर्ट करतो. तर आपल्या आता काय काय डिश आहेत आणि टायमिंग काय आहे हॉटेलचं आणि पत्ता काय आहे. तर आपण ही एक थाळी आपण ठेवली की पुणेरी थाळी, म्हणजे आपल्या कोल्हापूरच्या कोकणी थाळ्या सगळ्या असून एक पुणेरी, की तिथे आळणी रस्सा वगैरे देतात. ह्याच्यात हा रस्सा आहे लाल रस्सा म्हणजे मटनचा. त्यानंतर तो आळणी सूप असतो चिकन मटनचा जो काय असेल तो थाळीनुसार. ह्याच्यात दोन्ही थाळ्या अवेलेबल असतात. हा खरडा चिकन किंवा खरडा मटन त्याच्यात ऑप्शन असेल. हा सुक्यामध्ये असतो चिकन किंवा मटनमध्ये. हे इंद्रायणी राईस असतं. आता याच्यात आळणी राईस आणि रेग्युलर इंद्रायणी प्लेन राईस तो पण देतो आपण. आणि मग ज्वारी बाजरी जे त्यांना भाकरी कुठली पाहिजे ती मिळते. आपल्याकडे तंदूर रोटी वगैरे नाही. चिकन वडे, कोंबडी वडे जे कोकणात म्हणतात, त्याच्यात व्हरायटी असते वेगवेगळी. आता बांगडा आहे, हा पापलेट आहे, ही सुरमई आहे, बोंबील आहे आणि हे प्रॉन्स आहेत. त्याच्यानंतर कस्टमरची जशी रिक्वायरमेंट असेल की खेकडा रस्सा हवा किंवा बाकीचा आम्ही ज्याला प्रॉन्स मसाला म्हणा किंवा करी, बाकीचे पदार्थ रेग्युलर असतातच, पण आपण प्रामुख्याने हे दाखवले जातं. आता इथला पत्ता आणि फोन नंबर सांगा. इथला पत्ता आहे की ॲक्च्युली हा चिखली मोशी रोडवरती येतो, देवळांदी रोड म्हणतात त्याला. आणि तो चिखली आणि मोशीच्या सेंटरला आहे, जे नियर बाय डीमार्ट, सीझन बँकवेट, झोडिओ, लक्ष्मी चौकात आहे. हा लक्ष्मी चौकापासून 50 मीटर टुवर्ड्स टू चिखली आहे. मोबाईल नंबर 7823808792 आणि दुसरा आहे 8384000747. पार्सलसाठी आहे. आणि या संपूर्ण फॅमिलीला आपल्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. तर मित्रांनो, पापलेट फ्राय बघू शकता. हा रवा फ्राय केलेला आहे. वा, खूपच मस्त लागतोय. त्याचा मसाला पूर्ण आतमध्ये उतरलेला आहे. पापलेट बघा, मोठ्या आकाराचा असं पापलेट आहे. नक्की ट्राय करून बघा. तर मित्रांनो, पुण्यामध्ये स्पेशल अशी कोल्हापुरी थाळी घेतलेली आहे. तर अनेकांना कोल्हापुरी जेवण जेवायला आवडतं, जे पुणेकर असू देत किंवा इतर कुठल्याही भागातून आलेले असू देत किंवा कोल्हापूरकर असू देत. तर या ठिकाणी कोल्हापुरी टाईपचं जेवण मिळते आणि कोकणातले मासेसुद्धा एकाच ठिकाणी मिळत आहेत, एकाच छताखाली. तर बघू शकता, मी भाकरी घेतलेली आहे आणि भाकरीबरोबर हे चिकन घेतलेलं आहे. खूप छान झाला तयार मसाला.
कोल्हापुरी कांदा लसूण चटणी याच्यामध्ये घातलेली आहे आणि ती जाणवते आहे की कोल्हापूरची आहे प्रॉपर. आणि तांबडा रस्सा बघा कसला झणझणीत दिसतोय. कट खतरनाक आला याला. ज्यांना कट वगैरे आवडतो त्यांनी नक्की इथं ट्राय करू शकतात. कडक आहे. पांढरा रस्सा बघा आपण तयार होताना सुद्धा दाखवलाय. मस्त झालेलं आहे सगळं जेवण. आणि इंद्रायणी राईस आहे. सोलकढी आहे स्पेशल. ही पण कोकणामध्ये प्रसिद्ध असते सोलकढी. सगळं कॉम्बिनेशन छान आहे. नक्की एकदा ट्राय करून बघा. तुम्ही स्वतः या, स्वतः अनुभव घ्या. मालक स्वतः असतात, स्वतः तयार करतात. त्यांना तुम्ही स्वतः सांगा हे जेवण कसं वाटतंय आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका. धन्यवाद.